नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आम्ही आलो तो गाथा मंदिर. तर गाथा मंदिर कुठे आहे बऱ्याच जणांना माहिती आहे, पुण्यात आहे. तर गाथा मंदिर हे म्हणजे देहू आळंदी रोडावर आहे, देहू रोडावर आहे. गाथा मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे. हे मंदिर संत तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेला समर्पित आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पुणे जिल्ह्यातील देहू येथे इंद्रायणी नदीच्या काठी वसलेले आहे. मंदिरात संत तुकाराम महाराज यांचे हजारो अभंग आणि संगमरवरी भिंतीवरील कोरलेले आहेत. मंदिराची रचना आधुनिक असूनही वारकरी परंपरेचा सुंदर संगम येथे दिसतो. येथे अभंग वाचन, नामस्मरण आणि शांत ध्यानासाठी येतात. देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान मानले जाते. वारकरी संप्रदाय या ठिकाणाला अत्यंत पवित्र स्थान आहे. आषाढी किंवा कार्तिकी वारीच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. संत तुकाराम महाराजांची मूर्ती, अभंगांनी सजलेल्या भिंती, इंद्रायणी नदीचा सुंदर परिसर आणि वारकरी भक्तिमय वातावरण असं छान या वर्णन या मंदिराचं आहे. गाथा मंदिर म्हणजे संत तुकाराम महाराजांचा अभंगाचा जिवंत इतिहास आहे. येथे आल्यावर मनाला शांतता आणि भक्तीचा अनुभव मिळतो. तर येथे कसे जावे? तर पुण्यापासून सुमारे 30 किमी अंतरावर देहू आहे. रस्ते मार्ग आणि रेल्वे मार्गाने सहज पोहोचता येते. जवळचे मोठे शहर म्हणजे पुणे. पालखी सोहळ्याची सुरुवात देहूतूनच होते. ज्ञानोबा तुकोबा यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय होतो. दरवर्षी आषाढी वारीसाठी येथे हजारो वारकरी जमा होतात. संत तुकाराम महाराज मंदिर, इंद्रायणी नदी घाट आणि भंडारा डोंगर. गाथा मंदिरात गेल्यावर अभंगाचे शब्द, टाळ, मृदुंगाचा नाद आणि वारकऱ्यांची भक्ती पाहून मन प्रसन्न होते. अनेक भाविक येथे येऊन अभंग वाचन करतात आणि ध्यानधारणा करतात. संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग म्हणजे आधी बीज ऐकले, बीज अंकुरले. हा अभंग जीवनातील श्रद्धा आणि कर्माचा सुंदर संदेश देतो. हजारो अभंगाची निर्मिती, वारकरी संप्रदायाला नवी दिशा, जातीभेद आणि अंधश्रद्धेविरुद्ध आवाज, रामकृष्ण हरी नामाचा प्रचार. तुकाराम महाराजांनी सामान्य माणसाच्या भाषेत अभंग लिहिले, त्यामुळे त्यांना विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवले. प्रसिद्ध ओळ म्हणजे त्यांची होती की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. या अभंगातून त्यांनी मानवतेचा संदेश दिला. हे मंदिर तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेला समर्पित आहे. मंदिराच्या भिंतीवर त्यांच्या अभंगाचे कोरीव लेखन केलेले आहे. येथे गेलेल्या भक्तांना शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते. तर संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी. आता हे आळंदीचं पण दर्शन आम्ही घेतलं. आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी लहान वयातच ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहून भगवद्गीतेचा अर्थ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवला. आळंदीचे महत्त्व म्हणजे ज्ञानेश्वरी महाराजांची संजीवन समाधी, इंद्रायणी नदीचा पवित्र घाट, वारकरी भक्तांचे प्रमुख तीर्थक्षेत्र, अखंड हरिनाम सप्ताह आणि भजन. ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश आहे भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर संगम. सर्व जीवांमध्ये परमेश्वर आहे. नम्रता आणि प्रेम हेच खरे धर्म. देहूतून तुकोबा महाराजांची पालखी आणि आळंदीतून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते. लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात पायी पंढरपूरकडे जातात. हा सोहळा म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती, संस्कृती आणि एकतेचे जिवंत प्रतीक आहे. भक्तिमय भावना म्हणजे ज्ञानोबा तुकोबा या जयघोषात महाराष्ट्राची श्रद्धा, प्रेम आणि भक्ती सामावलेली आहे. आम्ही गाभाऱ्यात प्रवेश करताच असे वाटले होते की तुकोबारायांचे अभंग जणू जिवंत झाले आहेत आणि प्रत्येक शब्दातून भक्ती विठ्ठल भक्तीचा अमृतरस वाहत आहे. शांत आणि प्रसन्न वातावरण, तुकाराम महाराजांची मूर्ती आकर्षक, अभंगांनी सजलेल्या संगमरवरी भिंती, अखंड नामस्मरण, दिव्य प्रकाश, सुगंधी धूप. हा गाभारा भक्तांच्या मनाला भक्ती, समाधान आणि आध्यात्मिक शांतीचा अनुभव देतो.
अशा प्रकारे सुंदर असं छान शांततेत आमचं दर्शन झालं. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अवघा रंग एक झाला. म्हणजे ही ओळ भक्तीतील एकात्मता आणि प्रेमाचा संदेश देते. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी, वारकरी संप्रदायाचे प्रमुख केंद्र, भक्ती आणि ज्ञानाचा संगम, इंद्रायणी नदीचे पावित्र्य, हरिनाम कीर्तन आणि भजनांची परंपरा. दरवर्षी आषाढी वारीत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून पंढरपूरकडे निघते. लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल नाम घेत चालतात. असा सुंदर अनुभव येथे आल्यानंतर मिळतो.